विशाल दादा, तुझ्या जाण्याने आमच्या आयुष्याला असा धक्का बसलाय की आजपर्यंत कोणत्याच वेदनेनं दिला नसेल. तुझ्यासोबत नेमकं झालं काय, कसं झालं, कोणत्या क्षणी घडलं याचं उत्तर अजूनही माहिती नाही. दिवसभर तू अगदी व्यवस्थित होता, हसत खेळत आपल्याच नेहमीच्या स्टाईल मध्ये. मग अचानक एका क्षणात असं काय घडलं की तुला झटक्याने मरण आलं. हे कोडं आजही मनाला वेदना देत आहे. दादा, तू गेला पण आम्हाला हजारो प्रश्न आणि विचारांच्या गुंत्यात टाकून गेला. गावभर नाही तर गावाच्या बाहेर पूर्ण तालुक्यात तुझ्याच नावाची चर्चा आहे. प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न, तुला नेमकं झालं तरी काय. तू नैसर्गिक गेला की तुला मारण्यात आलं. अफवा, चर्चेचा आवाज, शंका सगळं काही मनाला अस्वस्थ करतंय. कारण दादा, सत्य अजूनही दडलंय आणि ते उघड करणारा एकही माणूस पुढे येत नाही. बघणारे शेकडो होते पण सांगणारा एक नाही. हेच जास्त जखम देत आहे. ज्याने तुझा घात केला असेल त्याला आज नाही तर उद्या तुझ्यापेक्षाही कठीण शिक्षा भोगावी लागेल, हे मात्र नक्की. देवाच्या दारी न्याय उशिराने का होईना पण होतो. तुझ्यावर अन्याय झाला हे पण नक्की, कारण ज्याला आलं त्याला भरावंच लागलं. दादा, संध्याकाळचा तो टाइम आजही डोळ्यासमोर उभा राहतो. पत्राच्या शेडपाशी बसलेलो असताना अचानक रोडाकडे पाहिले की असं वाटतं एखाद्या आवाजात तुझी गाडी वळेल आणि त्या गाडीवर तूच असशील. पण वास्तव वेगळं आणि मन मान्य करायला तयार नाही. विशाल दादा, तुझी आठवण आजही तितकी ताजी. तुझे हसणे, तुझी चाल, तुझी स्टाईल सगळं डोळ्यासमोर फिरतंय. तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि तुला विसरणं अशक्य.